नमस्कार मित्रांनो, आज पण घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी भन्नाट मराठी विनोद। डॉक्टरांनी शंतनूच्या मिसेसला थर्मामीटर दिला आणि त्याला तोंडात धरून ठेवायला सांगितले। बायकोला एकदम शांत बसलेले बघून डॉक्टर साहेबांना विचारले, कितीला येतो हा थर्मामीटर? बायको सुशिक्षित करा किंवा असुशिक्षित करा, प्रत्येक नवऱ्याला एक वाक्य तर आयुष्यभर ऐकावेच लागते, ते म्हणजे मी म्हणून टिकले, नाहीतर दुसरी असती तर टिकलीच नसती तुमच्याजवळ। नवरा आपल्या बायकोला पार्लरमध्ये घेऊन गेला होता। ती जशी बाहेर आली तसा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना। तो म्हणाला, अगो काय किती छान दिसतेस, काय केलंस नक्की पार्लरमध्ये? तेवढ्यात आतून आवाज आला, अहो माझं व्हायचंय अजून। बिचारा नवरा। बायको नवऱ्याला म्हणते, अहो या खिडकीला पडदा लावा, समोरचा माणूस सारखा माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो। नवऱ्याचे भन्नाट उत्तर। नवरा म्हणतो, असू दे, एकदा का तुला नीट दिसलीस तर तो त्याच्या खिडकीला पडदा लावून घेईल। राजा हरिश्चंद्र आयुष्यभर सत्य बोलला। यामागचे कारण म्हणजे त्याच्या बायकोने त्याला कधीच विचारले नाही, तुम्ही कुठे जात आहात, मी कशी दिसते आणि कोणाचा फोन होता म्हणून। बायको लाडाने आपल्या नवऱ्याला म्हणते, आज आपल्या लग्नाला तब्बल 25 वर्ष झाली, इतकी वर्ष कशी गेली कळलंच नाही। नवऱ्याचे उत्तर, काळाचे भान कैद्यालाच असते, जेलरला नाही। नवरा केस कापून घरी येतो आणि बायकोला म्हणतो, बघ मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान वाटतो की नाही? हजर जबाबी बायकोचे उत्तर ऐका। एकदम टक्कलच करायचे होते, म्हणजे जन्म झालेल्या बाळासारखे दिसले असतात तुम्ही। बायकोशी भांडण झालेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाकघरात घुसला। घरी असलेले 4 ब्रेड स्लाइस भाजले, त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला। 1 तास झाला बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे आणि त्याची बायको त्याला वारंवार एक प्रश्न विचारत आहे, मेहंदी भिजवून किचनमध्ये ठेवली होती, कुठे गेली बरं? बायको आपल्या नवऱ्याला लाडात म्हणते, प्रेमच नाही माझ्यावर तुमचं? नवरा, नाही ग, ही 3 मुलं वायफाय वरून डाउनलोड केली का मग? बायको म्हणते, नाही हो, शेजारच्या पेनड्राईव्ह मधून घेतली आहेत। नवरा बायकोचे भांडण झाले, कोणीच कोणाशी काही बोलेना। बायको नवऱ्याला म्हणते, थोडं तुम्ही समजून घ्या आणि थोडं मी समजून घेते। नवरा म्हणतो, नेमकं काय करायचं आहे? बायको म्हणते, तुम्ही माफी मागा आणि मी माफ करते। बायकोने कटकट केली म्हणून नवरा ताटावरून उठल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील, पण तिने कटकट केली म्हणून भरल्या ग्लासवरचे उठलेले
एकही उदाहरण पाहायला भेटणार नाही. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. नवरा रात्री उशिरा दारू पिऊन घरी येतो. बायको हातात झाडू घेऊन उभी असते. नवरा म्हणतो, किती वेळ काम करशील, रात्रीचे 2 वाजलेत, झोपायचं नाही काय तुला? हिच्या लग्नाला इतकी वर्षे झाली, पण अजूनही कितीही उशीर झाला तरी नवऱ्याच्या आधी कधीही जेवत नाही ही. तसं नाही ग, नवऱ्यानं घरी येऊन स्वयंपाक केल्याशिवाय कशी बरे जेवणार मी? आज ती मला म्हणाली, मला स्वयंपाक येत नाही. मी म्हणालो, लग्नाआधी का बरं नाही सांगितलंस तू मला? तर ती म्हणाली, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. धन्यवाद मंडळी. आवडले ना जोक्स? तर ह्या जोक्ससाठी एक लाईक नक्की द्या आणि रोज भरभरून हसण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.